ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. संजय कृत विश्वरूप दर्शनाचे वर्णन भाग पहिला. अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन. ओव्या आहेत 165 ते 170 आणि गीतेचा श्लोक आहे 9. भगवंतांनी अर्जुनाला त्याने विश्वरूप पाहण्याची इच्छा करताच विश्वरूप दाखवलं व नंतर दिव्य दृष्टी दिली. हे सांगितल्यावर प्रथम त्या विश्वरूपाचे वर्णन संजयाने 6 श्लोकात केलेलं आहे. श्लोक 9. संजय उवाच एवं मुक्त्वा ततो राजन् महायोगेश्वरो हरिः दर्शयामास पार्थाय परमं रूपमैश्वरम्. संजय म्हणाला, हे राजा धृतराष्ट्रा, महायोगैश्वर्य संपन्न हरी याप्रमाणे बोलून नंतर अर्जुनाला आपले ऐश्वर्ययुक्त उत्कृष्ट रूप दाखवता झाला. पै कौरव कुल चक्रवर्ती मज हाची विस्मयो पुढत पुढती जे श्रिये हुनी त्रिजगती सदैव असे कवणी. संजय म्हणाला, कौरव कुळातील सार्वभौम महाराजा, मला वारंवार हेच आश्चर्य वाटते की लक्ष्मीपेक्षा त्रैलोक्यामध्ये जास्त दैववान कोणी आहे का? ना तरी खुणेचे वाना वया लागी श्रुती वाचूनी दावा पा जगी ना सेवकपण तरी अंगी शेषाच्याची आथी. अथवा तत्वाची गोष्ट वर्णन करण्यात वेदांशिवाय जगात दुसरा कोण समर्थ आहे, दाखवा बरं. अथवा एकनिष्ठ सेवक पण जर पाहिले तर ते एक शेषाच्याच ठिकाणी आहे. हा हो जयाचेनी सोसे शिनत 8ही पहार योगी जैसे अनुसरले गरुड ऐसे कवण आहे. अहो महाराज, ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या इच्छेने योगी जसे 8ही प्रहर शिणत असतात तसे भगवंता करता कष्ट सोसणारे कोण आहेत व गरुडासारखा देवास आपल्याला वाहून घेतलेला दुसरा कोण आहे. परिते आघवेची एकीकडे ठेवली सापे कृष्ण सुख एकंदर जाहले जिये देऊनी जन्मले पांडव हे. परंतु हे सर्व एका बाजूला राहिले. प्रस्तुत ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून ते श्रीकृष्णापासून भक्ताला होणारे सुख त्यांच्याच ठिकाणी एकवटले. परिपाचाही आतू अर्जुना श्रीकृष्ण सावयाची जाहला अधीना कामुक का जैसा अंगना आपयता कीजे. परंतु 5ही पांडवांमध्ये कृष्ण हे सहजच अर्जुनाच्या स्वाधीन झाले, जसे एखाद्या विषयासक्त पुरुषाला स्त्री ही आपल्या अधीन करते. पढविले पाखरू ऐसे न बोले या परी क्रीडा मृगही तैसा न चाले कैसे दैव येथे सुरवाडले ते जाणू नये. शिकवलेला पक्षीही असे बोलत नाही, याप्रमाणे करमणुकी करता पाळलेला पशुही इतका हुकमात राहत नाही. इतके अर्जुनाच्या स्वाधीन श्रीकृष्ण झाले. या अर्जुनाच्या ठिकाणी दैव कसे भरभराटीस आले आहे ते समजत नाही. श्रीकृष्णाने पार्थाला विश्वरूप दाखवलं व नंतर त्याला दिव्य दृष्टी दिली. पण संजयाला मात्र व्यासाने युद्धाआधीच दिव्य दृष्टी दिली होती व रणांगणावर दूरवर काय चाललेलं आहे हे तो पाहू शकत होता व तेथील योद्ध्यामध्ये होत असणारे संवादही ऐकू शकत होता. तेव्हा ते विश्वरूप भगवंतांनी जरी अर्जुनाकरता प्रकट केलं होतं तरी ते संजयालाही दिसलेलं आहे. तो त्या विश्वरूपाचं 6 श्लोकामध्ये वर्णन करत आहे. 9व्या श्लोकात तो धृतराष्ट्राला रणांगणावर घडलेली घटना सांगत आहे की हे राजा धृतराष्ट्र, महायोगैश्वर्याने संपन्न अशा भगवंतांनी अर्जुनाला आपलं ऐश्वर्ययुक्त असं उत्कृष्ट रूप दाखवलं. गीतेत संजयाची भूमिका निवेदकाची आहे. रणांगणावरील वृत्तांत जसाच्या तसा धृतराष्ट्राला सांगणं हे त्याचं काम. पण ज्ञानदेवांनी त्या संवादाला मराठी रूप देताना कृष्ण, अर्जुन, संजय या पात्रांच्या भावभावनांचं पण चित्रण केलेलं आहे. या श्लोकावर ज्ञानदेवाने 32 ओव्यांची टीका लिहिलेली आहे. त्यात त्यांनी प्रथम संजय मुखाने अर्जुनाच्या भाग्याची थोरवी गायलेली आहे. कारण अर्जुनाने इच्छा करावी आणि भगवंतांनी ती पूर्ण करावी हा जणू काही अलिखित नियमच होऊन बसलं होतं. इतका अर्जुन भगवंतांचा लाडका आहे. त्यामुळं अर्जुनासारखा सुदैवी कोणीही नाही. वास्तविक लक्ष्मी त्यांची प्रिय पत्नी, पण तिलाही त्यांनी हे विश्वरूपाचे सोहळे दाखवले नाहीत. वेदाने तर तत्वज्ञान सांगितलं, पण त्यालाही हे विश्वरूप अगम्यच राहिलं.
भगवंतांची एकनिष्ठ सेवा करणारे म्हणजे शेष आणि गरुड. ज्याच्या प्राप्तीसाठी योगी अष्टप्रहर कष्ट घेतात त्या भगवंतांचे विश्रांती स्थान म्हणजे शेष. भगवान त्या शेषाच्या शय्येवर झोपतात. व दुसरा एकनिष्ठ सेवक म्हणजे गरुड. तो त्यांना आपल्या पाठीवरून वाहून नेत असतो. पण त्यांनाही भगवंतांनी आपलं विश्वरूप दाखवलेलं नाही, तर ते केवळ अर्जुनाला दाखवलं. श्रीकृष्णांचा पांडवांवर विशेष लोभ आहे, कारण ते धर्म मार्गाने चालणारे आहेत आणि त्यातही त्यांची अर्जुनावर विशेष प्रीती आहे. ते अगदी जणू काही अर्जुनाच्या हातचं बाहुलच झालेले आहेत. ही गोष्ट ज्ञानदेवाने दृष्टांताने स्पष्ट केलेली आहे. पहिली प्रतिमा आहे विषयासक्त पुरुषाची. अशा मनुष्याला स्त्री आपल्या अधीन करून ठेवते आणि मग हा प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी करू लागतो. तसेच श्रीकृष्ण म्हणजे जणू काही विषयासक्त पुरुष व अर्जुन म्हणजे त्या विषयी माणसाला आपल्या रूपाने बोलवणारी स्त्रीच. असे हे श्रीकृष्ण अर्जुनाच्या तालावर नाचत आहेत. दुसरी प्रतिमा आहे ती पाळीव पक्ष्यांची. मनुष्य आपल्या करमणुकी करता पाळीव पक्षी पाळतात. शुक, मैना वगैरे पक्ष्यांना बोलायला शिकवतात. तसे श्रीकृष्ण म्हणजे जणू काही अर्जुनाने पाळलेला पक्षीच. एक वेळ ते पक्षीही हुकुमात राहणार नाहीत किंवा करमणुकी करता पाळलेला पशु सुद्धा एक वेळ हुकुमात राहणार नाही. पण श्रीकृष्ण मात्र 5 पांडवांच्या मध्ये सुद्धा अर्जुनाच्या अधीन झालेले आहेत. जणू काही अगदी त्याच्या हुकुमात आहेत. त्यांना सांगावं व लगेच भगवंतांनी ती गोष्ट करून टाकावी. म्हणून संजयाला अर्जुनाच्या भाग्याचा हेवा वाटत आहे. कैसे एथ दैव सुरवाडले. त्याचे भाग्य कसे फळले आहे की श्रीकृष्णांनी त्याला विश्वरूप दाखवावं. पुढे ज्ञानदेवाने संजय मुखाने अर्जुनाच्या भाग्याचे वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.